तर आता बघूयात मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। शहर आणि उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सुधारणा। मुंबईमधील हवेचा दर्जा रविवारी समाधानकारक होता। समीर ॲपच्या नोंदणीनुसार रविवारी मुंबईचा एकूण हवा निर्देशांक 53 वर। मुंब्रा लोकल रेल्वे अपघाताप्रकरणी अखेर गुन्हा दाखल। 9 जूनला झालेल्या दुर्घटनेप्रकरणी 5 महिन्यांनंतर रेल्वेच्या दोघा अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल। प्रवाशाचा बॅग एकामेकांना घासून अपघात झाल्याचा मध्य रेल्वेकडून करण्यात येत होता दावा। भुयारी मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यापासून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। ऑक्टोबर महिन्यामध्ये मार्गिकेवरून 38,63,741 प्रवाशांकडून प्रवास। पुण्याच्या राजगडमधील वेल्हेमध्ये महादेव कोळी संघटनेकडून वाघ बारस पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। वाघाची वेशभूषा केलेल्या मुलाची तोरणा गडाच्या पायथ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। शिवकालीन मेंगाई देवी मंदिरापासून ही मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली आहे। पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी रेल्वे प्रशासनाकडून पहिल्यांदाच वॉर रूमची स्थापना करण्यात आली। प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतिसाद दिला जातो। अवघ्या 20 मिनिटात तक्रारीचा निपटारा होतो। निवडणुकांच्या तोंडावर मुंबई पालिकेकडून 2 महिन्यामध्ये 580 निविदा काढण्यात आल्यात। 1 ऑक्टोबर महिन्यातील 520 निविदांचा समावेश आहे। निवडणूक आचारसंहितेमध्ये कामं रखडू नयेत यासाठी महापालिकेने ही निविदा सत्र राबवलेलं आहे। कल्याण नगर मार्गावरील शहाड उड्डाण पूल पुन्हा 20 दिवसांसाठी अवजड वाहतुकीसाठी बंद असणार। आजपासून 23 नोव्हेंबर पर्यंत पुलावरील अवजड वाहतूक बंद राहणार आहे। पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला। बालगंधर्व रंगमंदिरामध्ये रात्री वातानुकूलित यंत्रणेमध्ये स्फोट झाल्याने धूर झालेला होता। प्रेक्षकगृहामध्ये कोणीही उपस्थित नव्हतं। घटना कर्मचाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्याने कोणतेही नुकसान नाही।